आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या पायी लॉंग मार्चचं आयोजन केलेलं आहे। आता अनुसूचित जातीचे 29 आमदार आहेत, पैकी 2 आमदार हे बोलत आहेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, त्याला विरोध आहे। बाकीचे 27 हे बोलायलाच तयार आहेत। बाबासाहेब म्हणायचे की हे जे आमदार आहेत अनुसूचित जातीचे हे फक्त विधानसभेमध्ये फक्त तोंड उघडण्यास म्हणजे त्यांना जे तोंड उघडायचंय ते तोंड उघडण्यासाठी देखील त्या ठिकाणी जात नाही, खरं तर फक्त ते जांभळी देण्यासाठी त्या ठिकाणी तोंड उघडतात। त्यांना या अनुसूचित जातीच्या ज्या काही व्यथा आहेत ते व्यथा हे मांडत नाहीत, कारण त्यांना आता गरज नाही राहिली, त्यांचं पोट भरलेले आहेत, त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे। परंतु आमची त्यांना या माध्यमातून आमची मागणी आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया आपण तात्काळ थांबवावी, जी प्रक्रिया चालवली आहे। जर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तुम्ही थांबवली नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसापूर्वी सांगितले की मी 2 महिन्यामध्ये आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लागू करणार आहोत, आणि जर त्यांनी ती लागू केली तर इथला आंबेडकरवादी महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करेल, हे सुद्धा सरकारनं लक्षात घ्यावं। हा लॉंग मार्च बीडहून सुरू झालेल्या 10 जूनला आज लॉंग मार्चचा 14वा दिवस आहे। आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो, जवळपास 350 किलोमीटर चालून इथं आलो आणि उद्या पनवेलला जाणार आहोत। पनवेलहून चेंबूर आणि चेंबूरहून चैत्यभूमीला हा जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही हा सगळा पायपीट यासाठी आहे की आरक्षणाचं शेड्यूल कास्टच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरणाची प्रक्रिया शासनानं सुरू केलेली आहे, ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी हा लॉंग मार्च आहे। दुसरी बाब, जे आनंद बदर कमिशन नेमलेलं आहे त्या बदर कमिशनचा रिपोर्ट सरकारनं जाहीर करावा, ही दुसरी मागणी या लॉंग मार्च आहे। तिसरी बाब जी आहे, जातीनिहाय जनगणना करावी, सगळी आकडेवारी प्रसिद्ध करावी आणि सगळ्याच जातींची स्थिती शासनाला जातीनिहाय संख्येवारी पब्लिश करावी, ही एक तिसरी बाब आहे। चौथी मागणी आहे, एकाच जातीचा अभ्यास आयोग नेमण्यापेक्षा 59 जाती आहेत या महाराष्ट्रामध्ये, या शेड्यूल कास्टमध्ये, त्या 59 जातीचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक किती विकास झाला, किती माग आहेत याच्यासाठी अभ्यास आयोग समाजानं शासनाने नेमावं आणि पदोन्नतीच्या आरक्षणाची जे प्रक्रिया बंद आहे ती सुरू करावी, अशा या प्रमुख 5 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च सुरू आहे। त्याच्यात प्रमुख मागणी आहे की वर्गीकरण रद्द करा। आम्हाला ते वर्गीकरण मान्य नाही। ज्या क्षणाला सरकार लिहून देईन एका वाक्यामध्ये की उपवर्गीकरण करण्याची आम्ही प्रक्रिया थांबवत आहोत, आम्ही लॉंग मार्च थांबवू, नाही तर ही प्रक्रिया, हे आंदोलन आणखी तीव्र आम्ही करणार आहोत।